श्री स्वामी समर्थ. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. महाशिवरात्रीला हिंदू धर्मात महत्त्वाचं स्थान आहे. या पवित्र दिवसाचा भक्त संपूर्ण वर्षभर आतुरतेने वाट पाहतात. त्यानुसार 2026ची महाशिवरात्री येत्या 15 फेब्रुवारी रोजी म्हणजेच रविवारी साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी जाणार असाल तर कोणत्याही वेळेत तुम्ही जाऊ शकता. मात्र जर तुम्हाला रुद्राभिषेक करायचा असेल तर रात्रीची वेळ उत्तम ठरणार आहे. महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सर्व भक्त महादेवाची मनोभावे पूजा करून व्रत करतात. महाशिवरात्रीचा व्रत देखील महत्त्वाचा असतो. या दिवशी महादेवाकडे केलेली प्रार्थना पूर्ण होते अशी मान्यता आहे. महाशिवरात्रीचा दिवस हा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. अशा या पवित्र आणि पावन दिवशी केलेले उपायामुळे महादेवाचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. म्हणून महाशिवरात्रीला शिवपिंडीवर ही एक वस्तू अर्पण करा. पूर्ण आयुष्य बदलल्याशिवाय राहत नाही. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन जीवनात सुख समृद्धी शांती संपत्ती पैसा ऐश्वर्य प्राप्त होते. तुमच्या सर्व मनोकामना 24 तासात पूर्ण होतील. तर अशी कोणती वस्तू महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवर अर्पण करावी, कोणत्या वेळेत अर्पण करावी आणि ही वस्तू अर्पण केल्यानंतर आपल्या जीवनात किती दिवसात फरक जाणू लागेल अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. महाशिवरात्रीची फक्त एक सण नसून ती शिवशक्ती जागृत होण्याची रात्र मानली जाते आणि 2026 ही पवित्र रात्र 15 फेब्रुवारी रविवारी येत आहे. घरच्या आर्थिक स्थितीवर मानसिक शांततेवर आणि आयुष्यातील अडथळ्यांवर खूप खोलवर होतो आणि तो उपाय म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर काळी मिरी अर्पण करणे. अनेकांना वाटते की इतकी साधी गोष्ट जशी की काळी मिरी शिवलिंगावर अर्पण केल्याने खरंच काही फरक पडतो का? तर याचं उत्तर आहे हो. कारण प्रत्येक वस्तूला एक ऊर्जा असते आणि काळी मिरी ही उष्ण आणि तीक्ष्ण ऊर्जा असलेली वस्तू मानली जाते जी आपली जीवनातील नकारात्मकता तोडण्याचे काम करते आणि शिवलिंग हे स्वतः ब्रह्मांडातील शक्तीचे केंद्र मानले जाते. त्यामुळे या 2 गोष्टी एकत्र आल्यावर परिणाम दिसू लागतात. आजच्या या काळात अनेक घरामध्ये पैसे येतात पण टिकत नाहीत. कमवलेले पैसे अचानक खर्च होतात. घरात सतत काही ना काही अडथळे येतात. कामे अडकतात. प्रगती होत नाही. नजर लागल्यासारखे वाटते. कोणीतरी वाईट इच्छेने काही केल्यासारखी भावना होते आणि याच सगळ्यांवर उपाय म्हणून हा काळ्या मिरीचा उपाय खूप प्रभावी खूप मानला जातो. हा उपाय केल्यानंतर हळूहळू घरातील नकारात्मकता वातावरण शांत होतं. भांडण कमी होतात. मानसिक तणाव हलका होतो आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हाच योग्य निर्णय घेतले जातात आणि जेव्हा शांत डोक्याने निर्णय घेतले जातात तेव्हा आपल्या जीवनामध्ये आर्थिक स्थिरता येऊ लागते. काळी मिरी ही शिवलिंगावर शिवपिंडीवर अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक अचानक बदल घडू लागतात. त्यातील पहिला परिणाम म्हणजे घरातील जड ऊर्जा कमी होऊ लागते. कारण प्रत्येक घरात काही आठवणी काही शब्द काही घटना अशा असतात ज्या नकारात्मक कंपन निर्माण करतात आणि त्या कंपनाचा परिणाम माणसाच्या विचारांवर होतो. काळी मिरी ही तीक्ष्ण असल्यामुळे त्या नकारात्मक कंपन तोडण्याचे काम करते. दुसरा मोठा परिणाम म्हणजे पैशाच्या बाबतीत स्थिरता येऊ लागते. म्हणजेच पैसे येण्याचे हळूहळू मार्ग खुले होतात. खर्च नियंत्रणात येतो. अनावश्यक अडथळे दूर होतात आणि अचानक येणाऱ्या अडचणी कमी होतात. कारण जेव्हा नकारात्मकता कमी होते तेव्हा संधी स्पष्ट दिसू लागतात. तिसरा परिणाम म्हणजे नजरदोषाचा प्रभाव कमी होतो. अनेक वेळा आपल्या घराची आणि आपल्या घरातील व्यक्तींची प्रगती कोणाला तरी सहन होत नाही आणि नकळत किंवा जाणून बुजून वाईट नजर लागते. ज्यामुळे थकवा आळस कामात मन न लागणे सततची चिडचिड अशी लक्षणे दिसतात. काळी मिरी अर्पण केल्याने हा प्रभाव हळूहळू कमी होतो. चौथा आणि महत्त्वाचा परिणाम म्हणजे जर कोणी काही बाधा केली असेल म्हणजेच नकारात्मक हेतूने काही केले असेल तर त्याचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात होते. कारण शिवलिंगावर अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट थेट शिवशक्तीपर्यंत पोहोचते आणि शिवशक्ती ही नाश करणारी नाही तर शुद्ध करणारी शक्ती आहे. 5वा परिणाम म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीच्या प्रगतीचे मार्ग खुले होतात. शिक्षण नोकरी व्यवसाय यामध्ये अडकलेली कामे हळूहळू पुढे सरकू लागतात आणि हे सगळं अचानक चमत्कारासारखं होत नाही.
पण काही आठवड्यात याचा परिणाम जाणवायला लागतो. आता ही काळी मिरी महाशिवरात्रीला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन शिवपिंडीवर कशी अर्पण करावी तर पहा. कोणताही उपाय फक्त हेतू ऐकून उपयोगाचा नसतो. तो योग्य पद्धतीने योग्य भावनेने केला तरच त्याचा परिणाम दिसतो. आणि म्हणूनच काळी मिरी अर्पण करण्याची पद्धत समजून घेणं खूप गरजेचं आहे. सर्वात आधी हे लक्षात ठेवा की हा उपाय स्वतःच्या आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी शांत मनाने हा उपाय करायचा आहे. महाशिवरात्री 2026 ही 15 फेब्रुवारी रविवारी या दिवशी आहे आणि या दिवशी संध्याकाळनंतर विशेषतः रात्री शिवपूजेचे महत्त्व जास्त मानले जाते. तरीसुद्धा ज्यांना रात्री शक्य नसेल त्यांनी सकाळी सूर्योदयानंतर उपाय करू शकतात. हा उपाय करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठावं लागेल आणि अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर स्वच्छ स्नान करून स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे. यामुळे आपले शरीर आणि मन आत्मा पूर्णपणे शुद्ध होतो. आपल्या शरीरातील मनातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा निघून जाते. त्यामुळे आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर काळे तीळ टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे. त्यानंतर स्वच्छ पांढरे कपडे परिधान करायचे आहेत. तुम्हाला शक्य असेल तर पांढरे कपडे या दिवशी अवश्य परिधान करा आणि जर पांढरे कपडे वर्धन करणे शक्य नसेल तर तुम्ही लाल, पिवळ्या, हिरव्या अशा वेगवेगळ्या रंगाचे कपडे देखील या दिवशी परिधान करू शकता. पण चुकूनसुद्धा या विषयी काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत, कारण काळा रंग हा भगवान शिवशंकरांना अजिबात पसंत नाही. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे अत्यंत अशुभ मानले जाते. त्यानंतर आपल्या घरातील देवांचे दिवस पूजा करून पूजा करून घ्यायची आहे. तुमच्या घरात शिवलिंग असेल तर शिवलिंगावर तुम्हाला शुद्ध पाण्याचा जलाभिषेक करून घ्यायचा आहे. बस मग गंध, पांढरी फुले अर्पण करून तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर पूजा करून घ्यायची आहे आणि ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप तुम्हाला शिवपिंडीवरती अभिषेक हा करायचा आहे. मनात कोणताही राग, द्वेष असून देऊ नका, कारण आपण जे मनात ठेवतो त्याचाच प्रभाव आपणावर पडतो. आता या उपायासाठी लागणाऱ्या वस्तूबद्दल बोलूया. या उपायासाठी फार काही लागत नाही, फक्त मनापासून श्रद्धा आणि पूर्ण विश्वास असला पाहिजे. या उपायासाठी लागणारी पहिली वस्तू म्हणजे काळी मिरी. शक्यतो अखंड आणि स्वच्छ असावी. दुसरी म्हणजे पाणी किंवा गंगाजल. तिसरी म्हणजे शिवलिंग आणि चौथी म्हणजे एक छोटासा दिवा. त्या दिव्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप काही वापरू शकता. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुपाचा वापर करू शकता. तूप वापरणं शक्य नसेल तर तुम्ही दिव्यासाठी जे तेल वापरता ते तेल वापरलं तरीही चालेल. आणि अगरबत्ती. हा उपाय करताना मनात कोणताही राग, द्वेष ठेवू नका, कारण आपण जे मनात ठेवतो त्याचाच प्रभाव आपणावर पडतो. आता शिवपिंडीवर अर्पण करण्यासाठी किती काळी मिरी वापरायची यासाठी 3 पद्धती सांगितल्या जातात. पहिली पद्धत म्हणजे 11 काळी मिरी, दुसरी म्हणजे 21 काळी मिरी आणि तिसरी म्हणजे सर्वात प्रभावी मानली जाणारी पद्धत म्हणजे 108 काळी मिरी. जर पहिल्यांदा करत असाल तर 11 किंवा 21 पुरेशी आहे. आणि जर तुमचं मन स्थिर आणि शुद्ध असेल तर पूर्ण श्रद्धा असेल तर 108 वापरू शकता. तर हा उपाय कसा करायचा तर आधी शिवलिंगावर थोडंसं पाणी किंवा गंगाजल अर्पण करा. नंतर काळी मिरी आपल्या हातात घ्या. डोळे बंद करा आणि मनात एकच संकल्प ठेवा की माझ्या घरातील नकारात्मकता दूर होऊ दे, माझ्या घरात पैशाची स्थिरता येऊ दे, माझ्या कुटुंबातल्या प्रगतीतील अडथळे दूर होऊ दे आणि कोणाची वाईट नजर किंवा बाधा असेल तर तिचा प्रभावसुद्धा कमी होऊ दे. यानंतर प्रत्येक काळी मिरी शिवलिंगावर अर्पण करताना मनात किंवा हळू आवाजात ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत राहायचा आहे. प्रत्येक काळी मिरी अर्पण करताना शांतपणे करा, कारण ही प्रक्रिया जितकी शांत तितकाच त्याचा परिणाम खोलवर होतो. सगळ्या काळी मिरी अर्पण करून झाल्यानंतर दिवा प्रज्वलित करा, अगरबत्ती लावा आणि 2 मिनिटं शांत उभं राहा. काही मागू नका, फक्त शिवलिंगाकडे पाहत मन शांत ठेवा, कारण या क्षणी ऊर्जा स्थिर होत असते. तर हा उपाय कोणी करू शकतो? तर हा उपाय पुरुष, स्त्री कोणीही करू शकतो. घरातील कोणीही प्रौढ व्यक्ती हा उपाय करू शकते. आता ज्यांना मासिक पाळी असेल त्यांना हा उपाय करता येणार नाही. त्याचबरोबर ज्यांना सूतक असेल त्यांनासुद्धा हा उपाय करता येणार नाही. आता हा उपाय करताना काही नियम देखील आहेत, कारण भगवान शिवशंकर जितक्या साध्या आणि छोट्याशा उपायाने आपल्या भक्तांवरती प्रसन्न होतात तितक्याच लवकर ते क्रोधितसुद्धा होतात. म्हणून काही नियमांचे पालन करणे देखील खूप महत्त्वाचे आहे.
कारण नियम पाळले नाहीत तर अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. पहिला नियम म्हणजे हा उपाय करताना मनात शंका ठेवू नका, कारण शंका हीच सर्वात मोठी अडचण असते. दुसरा नियम म्हणजे उपाय केल्यानंतर लगेच परिणाम अपेक्षित ठेवू नका, कारण ही जादू नाही तर एक ऊर्जा प्रक्रिया आहे. तिसरा नियम म्हणजे हा उपाय केल्यानंतर कोणालाही सांगू नका, कारण प्रत्येकाची नजर वेगळी असते. काही लोक एक चूक करतात, ते म्हणजे उपाय करतानाच मनात भीती आणि शंका ठेवतात की काही वाईट होईल का, अशा विचारामुळे परिणाम उलट होऊ शकतो. त्यामुळे उपाय करताना सकारात्मक भावना ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आता बऱ्याच जणांना वाटेल की किती दिवसात याचा परिणाम दिसतो, तर याचं उत्तर असं आहे की प्रत्येक घराची परिस्थिती वेगळी असते. काहींना 7 दिवसात बदल जाणवतो, तर काहींना 15 दिवसात, तर काहींना 1 महिन्यात. एक गोष्ट नक्की आहे की परिणाम हळूहळू पण स्थिर स्वरूपात नक्कीच दिसतो. हा उपाय केल्यानंतर अनेक लोकांनी अनुभव सांगितले आहेत की घरातील भांडण कमी झाली, खर्चांवर नियंत्रण आलं, कामात मन लागायला लागलं, अचानक अडकलेली कामे मार्गी लागली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनावरचं ओझं हलकं झालं. लक्षात ठेवा, हा उपाय कोणाचे नुकसान करण्यासाठी नक्कीच नाही, तर स्वतःचं संरक्षण आणि प्रगतीसाठी आहे. म्हणूनच यामध्ये कोणताही नकारात्मक भावना असू नये. महाशिवरात्री ही फक्त एक रात्र नसून ती स्वतःकडे पाहण्याची, स्वतःला बदलण्याची आणि नकारात्मक गोष्टी सोडून पुढे जाण्याची संधी आहे. आणि या दिवशी केलेला हा छोटासा असा उपाय तुमच्या आयुष्यात मोठा बदल नक्कीच घडू शकतो. जर तुम्ही श्रद्धेने, शांत मनाने आणि योग्य पद्धतीने शिवलिंगावर काळी मिरी अर्पण केली, तर घरात पैशाची स्थिरता येणे, नकारात्मकता कमी होणे, नजरदोषाचा प्रभाव कमी होणे आणि प्रगतीचे मार्ग खुले होणे हे सगळे हळूहळू अनुभवायला मिळते. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.